एखादा विद्यार्थी आपल्या शाळेत नव्याने प्रवेशित झालेला आहे, त्या विद्यार्थ्याला UDICE पोर्टलवरती कशा पद्धतीने रिक्वेस्ट पाठवायची, त्यासाठी काय प्रोसेस करायची, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल सर्च बॉक्समध्ये UDICE प्लस हे नाव सर्च करायचंय. त्यानंतर सर्वात प्रथम वरती जे नाव दिसतंय बघा, UDICE प्लस, या नावावरती आपल्याला क्लिक करायचंय. या नावावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्या समोर ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला बघा उजव्या बाजूला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या नावावरती पुन्हा क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्या समोर ओपन होईल. यामध्ये बघा आपल्याला स्टेट निवडायचं आहे. मी या ठिकाणी आपलं महाराष्ट्र हे राज्य निवडत आहे. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आपल्याला गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन आपल्या समोर ओपन होईल. यामधून आपल्याला स्टुडंट मॉड्यूल मध्ये काम करायचं असल्याने आपण स्टुडंट मॉड्यूल समोरील लॉग इन या बटनावरती क्लिक करणार आहोत. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची लॉग इन विंडो ओपन झालेली आहे. यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचं युजर नेम तसंच पासवर्ड व स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा टाकायचा आहे व लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार आहे. यामधून आपल्याला 2026-27 अकॅडमिक इयर यामध्ये काम करायचं असल्याने आपण त्यावरती क्लिक करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला जो मेनू बार दिसतोय त्यामध्ये आपल्याला काम करायचंय. जर तुम्ही मोबाईलवरती काम करत असाल तर थोडी वेगळी प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसणार आहे, म्हणजे लेआउट थोडा वेगळा दिसणार आहे. तर यासाठी आपल्याला 2 नंबरचं जे ऑप्शन दिसतंय त्या ऑप्शन वरती आपल्याला काम करायचंय. बघा, स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट यावरती आपल्याला काम करायचंय. तर मी यावरती क्लिक करत आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन माझ्या समोर ओपन झालेली आहे. यामध्ये 2 ऑप्शन दिसत आहेत आपल्याला. पहिलं जे ऑप्शन आहे ते बघा, तर पहिलं ऑप्शन जे आहे तर विथिन स्टेट अशा नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते आहे आउटसाइड स्टेट. या पद्धतीचे 2 ऑप्शन माझ्या समोर ओपन झालेले आहे. यामधून आपल्याला आपल्या शाळेतील जो विद्यार्थी नव्याने प्रवेशित झालेला आहे तो विद्यार्थी जर आपल्याच राज्यातील असेल तर आपल्याला विथिन स्टेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि तो विद्यार्थी बाहेर राज्यातील शाळेमधून आपल्या शाळेत प्रवेशित झालेला असेल तर आउटसाइड स्टेट अशा पद्धतीचं ऑप्शन निवडायचंय. पण बहुतेक वेळा म्हणजे आपल्याला जवळजवळ याच ऑप्शन मध्ये काम करायचं आहे, विथिन स्टेट मध्ये. तर विथिन स्टेट नावासमोरील गो या बटनावरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर पुन्हा माझ्या समोर वेगवेगळे ऑप्शन ओपन झालेले बघा. तर आपल्या शाळेमध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवण्यासाठी आपल्याला 1 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. बघा, जनरेट स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट अशा पद्धतीचं जे ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला गो या बटनावरती क्लिक करायचंय. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा मेनू किंवा अशा प्रकारची स्क्रीन ओपन होणार आहे. विद्यार्थ्याला आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची, त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला या पेन बॉक्स मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याची UDICE पोर्टलवरील जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आपल्याला इथे टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्या समोर ओपन झालेली असेल, जसे की UDICE कोड, स्कूल नेम, स्टुडंट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, स्टुडंट पेन, त्यानंतर स्टुडंट स्टेट कोड अशा पद्धतीची संपूर्ण माहिती ओपन झालेली असेल. आपण ही माहिती एकदा खात्री करून घ्यायची आहे. खात्री करून घेतल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन आपल्या समोर ओपन होणार आहे. एकदा आपण सर्व माहितीची खात्री करून घ्यायची आहे. शाळेमध्ये तो विद्यार्थी कोणत्या इयत्तेमध्ये प्रवेशित झालेला आहे ती इयत्ता आपण येथून सिलेक्ट करून घ्यायची. बघा, इथे इयत्ता सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला सेक्शन निवडायचं आहे. तर इथे ए हा सेक्शन आपल्याला निवडायचा आहे आणि आपल्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या दिनांकाला प्रवेश घेतलेला आहे म्हणजे शाळा प्रवेश दिनांक आपल्याला येथे नमूद करायचा आहे. रिमार्क मध्ये कोणताही रिमार्क लिहिला नाही तरी चालेल आणि शेवटी आपल्याला जनरेट स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट यावरती क्लिक करायचंय. बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन आलेल्या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवता येणार आहे. तर तुमची याबाबत काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.